आईचं प्रोडक्ट आता एकदम प्रोफेशनल होणार आहे. म्हणूनच तर केलं ना ग. अगं एक्झिबिशन मध्ये असे ब्रोशर्स ठेवायचे, कारण प्रत्येकाला अशी सगळी इन्फॉर्मेशन तोंडी सांगणं आपल्याला होत नाही. ब्रोशर्स ठेवले ना की ते इझी पडतं आणि लोकांसोबत आपण तेवढेच कनेक्ट पण होऊ शकतो. पण माझ्यासाठी एवढं हे सगळं करायची काय गरज होती अगं? असं कसं? तू आता म्हटलीयस ना की बिझनेस मध्ये तू मला सुद्धा इन्व्हॉल्व्ह करणार आहेस म्हणून. आणि ऑनेस्टली हे मी तुझ्यासाठी नाही, माझ्या बिझनेस साठी करते. हॅलो. हा निघतोच आहे मी. हो बस निघालोच. येतोच या. बाय बाय. अश्विनी, माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मी जाऊन येतो. आई मी पण निघते, कीर्ती वाट बघत असेल माझी. हा बाय. मयू आई, उशीर झाला तर मला फोन कर. हो करते. बाय. आई बाबा शिल्पी, मी पण निघते. हा शिल्पी, त्या ब्रोशरचे प्रिंट करून घ्यायचे असतील ना? नाही, प्रिंटिंगसाठी मी ऑलरेडी दिलं होतं, प्रिंट झाल्या पण असतील. एक काम कर ना, तू पुढे हो, मी प्रिंट घेऊन येते. नाही, ते प्रिंट वगैरे मी सगळं कलेक्ट करेन, तू काही करायचं नाहीयेस. एकतर तुला अगोदर उलट्या होत आहे आणि आता सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, बाळाची काळजी घेणं. कळलं? तू नको करू, मी जाईन. ऐक ना, मी प्रेग्नंट आहे, आजारी नाहीये मी. अगं पण बाळ येईपर्यंत काळजी घ्यायला नको का? नको ना एवढी दगदग करू, त्रास होईल तुला. अगं ऐक ना, मला खरंच यायचंय. मला एक्झिबिशन बघायचंय आणि मला तिथला माहोल पण एक्सपिरियन्स करायचाय. सो प्लीज मला थोडा वेळ यायचंय. अगं थोडे दिवस धीर धर ना. हे बघ, एकदा बाळ आलं ना की त्याची सगळी काळजी मी घेईन, त्याला सांभाळेन. मग तू हवे तेवढे इव्हेंट अटेंड कर, काही प्रॉब्लेम नाही. कळलं? थोडा वेळ. अगं नाही म्हणाले ना, नको. हे बघ, एकतर तू खूप मदत केली आहेस मला. आता जे काही पुढचं करायचंय ना ते सगळं मी करेन. एवढे एफर्ट्स घेतलेस तर त्याचा रिझल्ट चांगलाच मिळणार आहे ना आपल्याला. एकदा का एक्झिबिशन मध्ये गेले ना की तिकडनं भरपूर ऑर्डर्स घेऊन येणार आहे मी. निघू? ठीक आहे. दादा, ते पुढे ना एक प्रिंटरचं दुकान आहे, तिथे थांबवाल का जरा? हॅलो. अश्विनी वाघमारे? हो बोलते. मॅडम, मी स्वयंसिद्ध एक्झिबिशन मधून बोलतोय. तुम्ही तुमच्या स्टॉलचं बुकिंग केलं होतं आमच्याकडे. हो, मी तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे ना त्या वेळेपर्यंत पोहोचते मी. अहो नाही मॅडम, मी ॲक्च्युली हे सांगायला फोन केला आहे की आपले जे चीफ गेस्ट आहेत ना ते संध्याकाळच्या फ्लाईटने परत जाणार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्या स्टॉल होल्डर्सला आपण अर्धा तास अगोदर इन्व्हाइट केलं आहे. आपल्याला प्रेझेंटेशन लवकर सुरू करायचे. पोहोचते मी. बाय. ब्रोशर कलेक्ट करायला माझ्याकडे वेळच नाही उरलाय आता. एक्झिबिशनला तसंच जावं लागेल आता. हॅलो. हो मी निघालोय, मी पोहोचतोच आहे. हा ओके. आज अगं खरं शॉपिंगला जायचं होतं आत्याच्या मॅटर्निटीच्या फोटोशूटसाठी, पण नेमकं आजच एक्स्ट्रा लेक्चर आलं. अगं पण तुम्ही रियाकडचे ड्रेसेस घेणार होतात ना, मग परत शॉपिंग का करताय? घेणार होतो, पण आत्याला एक सुद्धा ड्रेस तिच्याकडचा आवडला नाही. म्हटलं मग विंडो शॉपिंग करूया आणि बघूया त्यात काही आवडतंय का. हवं तर लेक्चर नंतर जा, हवं तर मी तुला सजेस्ट करते शॉप, मग तिकडे तू जा. तुमच्या या मॅटर्निटी शूट मुळे ना मी खूप जास्त एक्साइटेड आहे. मी पण येऊ का ग त्या शूटच्या वेळी? ऍक्च्युली मला बघायचं होतं. अगं ये ना, विचारतेस काय त्यात? फक्त आत्याला ना ड्रेस आवडायला पाहिजे, नाही तर मग शूटचं काही खरं नाही बाबा. तुझी आत्या ना एकदम क्लासिक काहीतरी सिलेक्ट करेल. आपण हवं तर न्यू ब्युटिक मध्ये जाऊयात, तिथे खूप छान डिझाईन आणि कपडे आहेत. हो चालेल, मी आत्याला ना कॉल करून सांगते, आपण लेक्चर नंतर लगेच जाऊया. बेस्ट, म्हणजे मला पण येता येईल. एक सेकंड मयूर, मी खूप मोठी गडबड केली आहे. आता काय? अगं मी लायब्ररीमधून बुक इश्यू केलं होतं आणि त्याचे फोटोकॉपीज करायला दिल्या होत्या दुकानात.
आणि नोट्स आणि फोटोकॉपीज तिकडेच विसरले आणि आज बुक रिटर्न करायचंय. कीर्ती इट्स ओके ना, तो लेक्चर झाल्यानंतर जा रिटर्न करायला. आपण शॉपिंगला काय उद्या जाऊ. अगं ते लायब्ररीचे सर माहिती आहेत ना किती स्ट्रिक्ट आहेत. मला ते आजच्या आज रिटर्न करायचंय बुक. मी जाते. मला अगं कीर्ती अगं घाई काय करते. कीर्ती ठीक आहेस ना तू. अगं बघून रस्ता क्रॉस करायचास ना, लागला नाही ना तुला. वेड्यासारखी काय रस्ता क्रॉस करतेस. थँक्यू सो मच. तुम्ही इट्स ओके. नेक्स्ट टाइम बी केअरफुल. कीर्तीचं थँक्स प्रतीक. मला तुझ्याशी बोलावं लागणार आहे मयुरी, आणि खूप लवकर बोलावं लागणार आहे. शिल्पी, अगं उलट्या होतात म्हणून काही खात नाहीयेस. अगं स्वतःसाठी नाही, निदान त्या बाळासाठी तरी काही खाशील. त्याचं पोषण कसं होणार. घे जरा लिंबू सरबत घे, बरं वाटेल. अगं असं कसं करून चालेल. थोडंसं पी बघू. आई खूप साखर याच्यामध्ये, मी नाही पिऊ शकत आहे. अगं तुला गळल्यासारखं वाटतंय ना, म्हणून जरा घातली जास्तीची. पी बघू. मीठ घाल मग याच्यामध्ये. बरं थांब आणते. घे थोडं मीठ घालते. घे. अरे देवा, मीठ सांडलं म्हणजे पुन्हा अपशकुन. अपशकुनांची साखळी सुरू झाली. काहीतरी संकट नक्की येणार. अश्विनी वाघमारे, हो बरं झालं तुम्ही आलात. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. सॉरी, म्हणजे मला यायला थोडा डिले झाला. सॉरी टू इंटरप्ट यू मॅम, पण आपल्याला थोडी घाई करावी लागेल. 3 नंबरचा स्टॉल तुमचा आहे. ठीक आहे, तुम्ही प्लीज सेटअप करायला घ्या. रुपाली. मॅडम रजिस्ट्रेशन सिग्नेचर करून घ्या. हो. आणि मला तुमचं ब्रॉशर पण लागेल फॉर्मॅलिटीसाठी आणि फायलिंगसाठी. ब्रोशर ते मी. मॅडम तुमच्याकडे तुमच्या प्रोडक्टचं ब्रॉशर नाहीये का? नाही म्हणजे आहे माझ्याकडे ब्रोशर, पण मी ते ना प्रिंट करायला दिलंय. आणि मी ज्यांच्याकडे प्रिंट करायला दिलंय ना त्यांना फोन करून रिमाइंड सुद्धा केलंय. ते येतील घेऊन. बरं, नो वरीज. तुम्ही एक काम करा, तुम्ही प्लीज सेटअप करायला घ्या. तुमचं लगेज कुठे आहे? कोणी घेऊन येते का? लगेज? अहो मॅडम, तुम्ही स्टॉलवर काय प्रेझेंट करणार आहात ते आणलंय का सामान? हा हो, हे आहे ना. ओके, तुम्ही तयारी करायला घ्या. हो. मॅडम झालं तुमचं सेटअप? हो म्हणजे
मी इतकं काही सामान आणलं नाहीये बरोबर. दॅट्स ओके. तसं पण प्रत्येकाचा चॉईस असतो आपला स्टॉल कसा सेट करायचा ते. तुमचे ब्रोशर आले का? हा म्हणजे त्याचं काय झालं, काल रात्रीच मी ब्रोशर तयार केलं ना, आणि आम्ही त्यांना वेळेवर मेल पण केला, आणि माझं त्यांच्याबरोबर बोलणं झालंय. त्यांचा डिलिव्हरी बॉय येईल घेऊन. अहो, सगळी प्रिपरेशन 2 दिवस अगोदर करायची असते. असं ऐन वेळी करून कसं चालेल? सॉरी सर, मी फोन करते त्यांना. हॅलो हॅलो. हॅलो, आता ऐकू येते का? हा हा, बोला बोला, येतोय आता आवाज. मी अश्विनी वाघमारे बोलते. तुम्ही इथे ब्रोशर पाठवणार होता, तुमचा माणूस अजून डिलिव्हरी घेऊन आलेला नाहीये. अहो मॅडम, 10-15 मिनिटांनंतर पाठवतो मी. हो दादा, पण मी 1 तासापूर्वी फोन केला होता, एव्हा ना तो इथे यायला हवा होता ना. अहो मॅडम, तुमच्या एरियामध्ये 2-3च ऑर्डर आहेत आणि तुमची ऑर्डर खूप छोटी आहे. ते झालं की तुम्हाला पाठवतो मी. ऐका ना, मला ना खूप अर्जन्सी आहे. हे बघा, तुमचे जे काही एक्स्ट्रा चार्जेस असतील ना ते मी देईन, पण प्लीज लवकरात लवकर डिलिव्हरी पाठवा ना. मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, 10-15 मिनिटात ब्रोशर तुमच्या हातात येतील. ठीक आहे. ऐकाय का, आता थोड्याच वेळात आपले चीफ गेस्ट येणार आहेत. सो बी प्रिपेअर विथ युअर प्रेझेंटेशन्स. ओके, ऑल द बेस्ट. माझ्याकडे तर माझं ब्रोशर पण नाहीये. माझी तर सगळी तयारी झाली आहे. बी कॉन्फिडंट अश्विनी, टेन्शन नको घेऊस. हे बघ, हे सगळे चेंजेस आहेत ब्लूप्रिंटमध्ये, सगळे नोट करून घ्यायचे, कळलं? आणि ही वॉल जी आहे ना, दिस वन, याची परमिशन अजून मिळाली नाही आपल्याला. सो ही होल्डवर आहे. ओके. ऑल्सो जेव्हा स्लॅब पडणार असेल पहिला, तेव्हा त्याच्या 2 दिवस अगोदर मला इन्फॉर्म करायचं. आय हॅव टू बी ऑन साईट. माझ्या समोरच सगळं व्हायला हवं. ठीक आहे? आणि कामात कुठली हलगर्जी करू नकोस. आय वॉन्ट दिस चेंजेस ऑन बोर्ड. हॅलो. हो सर. हां, नाही सर. ओके सर. हां सर, मी हे सगळं जे काम आहे ना ते संपवतो. सॉरी सर. येस सर, डोंट वरी. हो, मी बोलून घेईन त्यांच्याशी. ओके. काय झालं? वारंग सरांचा फोन होता. तर बघा ना, तिथे साईटवरती काहीतरी सेफ्टी मेजर्समध्ये प्रॉब्लेम झाला आहे, तर ते उगाच चिडले आणि आता मला अर्जंटली तिथे बोलवले. हे चिडलेले असतात नेहमी. आता काय लगेच जायचं अर्जंटली? नाही, बट सूनर द बेटर ना सर. नाही, पण हे सगळे चेंजेस नोट डाऊन कर आणि मग जा. असं जाऊ नको सोडून हे सगळं. हो हो, चल हे सगळं आवरून घे. श्रेयस सर, या पेपरवर सह्या हव्या आहेत. एवढ्या फाईल्स, एवढा गठ्ठा घेऊन आलात? हो सर, अर्जंट आहेत. आजच साईन करून पुढे पाठवायचे आहेत. चल ठीक आहे प्रतीक, हे आवरून ठेव. द्या आंबडेकर. काय केवढा मोठा गट्टा आणलाय तुम्ही? सर सर रॉ मटेरियलसाठी कोटेशन मागवलंय, त्याची फाईल आहे. यासाठी आपल्याला टेंडर्स काढायचे आहेत ना, त्याबद्दल पण डॉक्युमेंट सगळे त्या फाईलमध्ये अटॅच आहेत. सर, यामध्ये पेमेंट ऑर्डर्स आहेत. साईटसाठी आपण सेफ्टी उपकरणं घेतली ना, त्याची ऑर्डर आहे. सर, मी सगळे बिल चेक केले, पण फायनल अप्रुव्हल म्हणून तुमची सही लागेल. म्हणजे काय, मला पेमेंट करता येईल. परफेक्ट. काय ग, कीर्ती भेटली नाही का आज? लवकर आलीस. बरं ऐक ना, वहिनीचा काही फोन बिन आलाय का? नाही म्हणजे ती एक्झिबिशन मध्ये बिझी असेल म्हणा, आणि पहिलंच एक्झिबिशन आहे तिचं, त्यामुळे
जाम टेन्शन मध्ये पण असेल. मी ना हेच चेक करतेय की अशा पद्धतीचे काही इव्हेंट्स या महिन्यात आणखी अरेंज होऊ शकतात का. ए ऑल्सो मी ना काही लोकेशन सुद्धा शोधून ठेवले तर आपल्याला ते फोटोशूट करायचं ना त्यासाठी. मायू काय झालं. काय नाही. काही कसं नाही. मी एवढं तुला सांगते एक्साइटमेंट मध्ये सगळं तू काहीच बोलत नाहीयेस. काय झालं सांग ना. अगं प्रतीक दिसला होता. मायू अगं सेम सिटीमध्ये राहतो आपण. कधी ना कधीतरी क्रॉस होणारच ना. त्याचं घर त्याची कामाची जागा जवळ आहे तिथून. त्यामुळे हे होणारच. आणि हा एक फक्त कोइन्सिडन्स आहे. बाकी फार विचार नको करूस यामध्ये. नाही ग मला काय वाटतं माहितीये तू ना वॉच ठेवतोय माझ्यावर. म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. नाही तर वारंगचं ऑफिस का जॉईन केलं असतं त्याने. आणि आता बाबांची आणि त्याची कायम भेट होत राहणार. हे सगळं ना माझ्यामुळेच झालंय. माझ्यामुळे हे प्रतीकचं प्रकरण तुझ्या मागे लागलंय. मला कायम याचा गिल्ट येत राहणार. तू का आता असं गिल्ट वाटून घेते विनाकारण. असं नाही ग. मी तुझ्या बाबतीत इतकी वाईट वागली आणि तरीही तू मला माफ केलंस मोठ्या मनाने. मी तुझ्या बाबतीत इतकं वाईट वागून सुद्धा तू हे सगळं करतेस माझ्यासाठी. हे माझ्या मनाला असं खात राहतं ग मला. हे बघ आपण आता सगळ्यांनी ठरवलंय ना की जे झालं ते झालं. ते पाठी सोडून आपण पुढे जायचंय. मी फक्त या सगळ्या गोष्टीतून एकच शिकले की यापुढे कोणावरील डोळे झाकून नाही विश्वास ठेवायचा. खरंय. पण तू ज्या मुलावर डोळे झाकून विश्वास ठेवला होतास ना मायू तो मुलगा तितका वाईट नाहीये. मी त्याला वाईट वागायला सांगितलं होतं. माझ्याकडून त्याला चुकीच्या इन्स्ट्रक्शन्स गेल्या होत्या. त्याने जर ठरवलं असतं ना तर त्याने तुला कसंही फसवलं असतं. कसंही एक्सप्लॉइट केलं असतं. पण त्यांनी नाही तसं केलं. ही इज नॉट अ बॅड गाय. माझ्या बाबतीत जे झालं म्हणजे संजू माझ्यापासून तुटला गेला आणि मला असं वाटलं की हे सगळं वहिनीमुळे झालंय. आणि जसं माझा मुलगा माझ्यापासून तुटला गेला सेम गोष्ट मला तुमच्या बाबतीत करायची होती. इतका त्रास द्यायचा होता तुम्हाला, तुला, कुहूला, वहिनीला. आणि तो झाला सुद्धा तुम्हाला. सगळ्यामध्ये झालं काय माहितीये मयू. जिने हे सगळं करायला सांगितलं तिला सगळ्यांनी माफ केलं. आणि प्रतीकवर सगळेजण चिडून बसले जेव्हा की त्यांनी खरं तर काही केलंही नाहीये. हॅलो. हॅलो. हा मी अश्विनी वाघमारे बोलते. दादा तुमचा माणूस इथे डिलिव्हरी घेऊन येणार होता. अजून पोहोचला नाहीये. गेला किंवा माणूस आमचा ब्रोशर घेऊन 15 मिनिटं झाली. अहो मला अर्जन्सी होती. त्यांनी अगोदर इथे यायला हवं होतं ना. अहो मॅडम तसंच केलंय की. एक काम करतो त्याचा नंबर तुम्हाला देतो. तुम्ही डायरेक्ट त्याच्याशीच बोलून घ्या. एक मिनिट होल्ड करा. मी लिहून घेते. हॅलो. हा सांगा. 3429 चालेल. ठीक आहे.
हे जसं डेमो दाखवते तसं मला पण डेमो दाखवायला लागेल. त्यासाठी आधी स्किन क्लीन करायला हवी, मग अप्लाय करून त्यांना इन्ग्रेडियंट सांगावे लागतील. ब्रोशरची डिलिव्हरी घेऊन आला एवढ्यात तर खरंच खूप बरं होईल.